संघ गोकुळ आणि आपल्या केंद्र सरकारची NDDB ही जी संस्था आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने मुरा, मेहसाणा, जाफराबादी इत्यादी चांगल्या जातिवंत दुधाळ म्हैशीची विक्रीचं केंद्र आज लिंगणूर गडिंग्लज तालुक्यामध्ये आज होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे माजी राज्यमंत्री माजी मित्र सतेज उर्फ बंटी पाटील, या दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ, आमचे ज्येष्ठ संचालक आता 2-3 दिवसात आपल्या मुलाच्या प्रचारात झोकून देणार आहेत जिल्हा परिषदेच्या। सुप्रीम कोर्टात तारीख आहे। ते आमचे ज्येष्ठ सहकारी विश्वासरावजी पाटील, दुसरे आमचे ज्येष्ठ संचालक आले नाहीत कारण ते आपल्या मुलीच्या प्रचारात आहेत। एक मुलाच्या प्रचारात आहेत आणि एक मुलीच्या प्रचारात आहेत। या ठिकाणी उपस्थित NDDBचे सर्व अधिकारी, दूध संघाचे सर्व संचालक संचालिका, श्री गोडबोले व्यवस्थापकीय संचालक आणि अतिशय कमी वेळेमध्ये आणि लवकर कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी, दूध उत्पादक, माझ्या माता भगिनी, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यासपीठावर आजरा, उत्तूर, गडिंग्लज तालुक्यातील सगळे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आता 2 दिवस म्हणजे उद्या संध्याकाळी 3 वाजता दुपारी नगरपालिकेच्या निवडणुकीचे EB फॉर्म द्यायचे आहेत पक्षाचे। म्हणजे आमची आहे 2 दिवस कत्तल रात, म्हणजे धातवार म्हणतात तसे आमचे दिवस आहेत। आता बंटी पाटलांच्या इच्छेप्रमाणे निवडणुका पुढे जातील, उद्या सुप्रीम कोर्टात तारीख आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु उद्या जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला फॉर्म तर दिले पाहिजेत। आणि चेअरमन म्हणाले की 2 नेते मंडळी लवकर आली पुन्हा आमचा जरा घोळ झाला। आता एवढं आम्हाला काम आहे, आम्ही वेळेवरच येणार, पण निदान संचालक मंडळाने उपस्थित राहावी एवढी आमची अपेक्षा आहे। लोक कधी येणार, चेष्टेचा निवडण्याचा भाग सोडा। हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम आहे। या गोकुळच्या इतिहासामध्ये सातत्यानं मी अनेक मनोगतामध्ये की म्हशीचं दूध किती आवश्यक आहे या दूध संघाला, म्हशीच्या दुधाची मुंबईमध्ये किती मागणी आहे, पुण्यामध्ये किती मागणी आहे आणि आपण पुरवठा करण्यामध्ये किती कमी पडतोय। अमूलला जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपलं दूध हे वाढवण्याशिवाय गत्यंतर नाही, हे अशा अनेक वेळा मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचं, दूध उत्पादकांचं, संघाच्या संचालकांचं अभिनंदन करीन। आज 11,58,000 18 लाख नाही म्हशीचं दूध, 11,58,000, गाईचं 2,95,000, टोन दूध 26,800 आणि शक्ती असा 15,23,000 ची विक्री आहे। आणि दुधाचं संकलन हे 18,21,000 आपलं आहे। म्हशीचं एक दुधी, गाईचं आहे 9,31,000 आणि म्हशीचं आहे 9,31,000 आणि गाईचं आहे 10,34,000 आणि एकूण बाहेरचं घेणारं दूध आणि आपलं स्वतःचं दूध असं 19,10,66,000 लिटर दूध आहे। आता आपलं जे स्वतःचं दूध आहे ते 18,21,000 आहे। म्हणजे आता 20 लाखाला 1,80,000 दूध कमी आहे, म्हणजे 1.25 लाख लिटर कमी आहे। मी अधिकाऱ्यांना विचारलं की डिसेंबर अखेरपर्यंत 20 लाखाचं अमृत कलश पूजन करू, परंतु यावर आमचं समाधान नाही।
25 लाख लिटर दुधाची आणि त्यात विशेषतः म्हशीचे दूध हे 50% पेक्षा जास्त असं जे आपला संकल्प आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी या गोकुळा सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण नवीन नवीन अनेक योजना काढल्या. त्यामध्ये लाडका सुपरवायझर योजना काढली. अनुदान ज्याचा उल्लेख मगाशी बंटी पाटील चेअरमननी केला. गोकुळ मार्फत 50,000 आणि जिल्हा मदती बँकेमध्ये 10,000 अनुदान दिलं. वंध्यत्व निवारण शिबिर, नवीन बल्क कूलर, सुयेकर साहेबांचं म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम, जातीवंत वासरू संगोपन, किडली आणि आता सध्या लिंगरुणला नवीन जातीवंत म्हशीचा विक्री डेपो, नवीन कृत्रिम लेतन धोरणमध्ये वंशाईची पैदास, आहार संतुलन कार्यक्रम, मायक्रो ट्रेनिंग सेंटर आणि लवकरच गडिंगलमध्ये काडवड संगोपन केंद्राची योजना, अशा अनेक योजना आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. मी त्यावेळेला भावना व्यक्त करताना सांगितलं होतं की आपले 5 लाख दूध उत्पादक आहेत. त्यांनी एक एक जरी म्हस घ्यायला आपण प्रवृत्त केलं तर 5 लाख म्हशी वाटतील आणि 10 लिटरनं त्यांचं दूध किती लिटर झालं बघा. आणि म्हणून आपण सुपरवायझरना आपण प्रवृत्त केलं, त्यांच्यासाठी बरीच बक्षिसाची योजना जाहीर केली. आता चेअरमन आणि संचालक मंडळाला माझी विनंती आहे, दर महिन्याला तुमच्या अजेंड्यामध्ये आपलं महिन्याचं दूध किती वाढलं, म्हशीचं किती वाढलं, गाईचं किती वाढलं, सुपरवायझरनी किती जनावरं खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं आणि आपल्या जिल्ह्यातलं दूध बाहेर किती जातंय याचा आढावा घेणारा विषय ठेवला पाहिजे असं मी कार्यकारी संचालकांना सांगेन. आणि दरवेळेला याचा आढावा घेणं, बाकीची खरेदी विक्री करणं हे तुमचं काम आहे. परंतु या गोकुळच्या दूध संकलन आणि विक्रीबद्दल आपण चर्चाच करणार नसू. आपण जर कर्मचाऱ्यांचा आणि सुपरवायझरांचा आपण किती काम केलं याचा अहवाल जर घेणार नसू तर हे सगळ्या कार्यक्रम फेल जाईल. म्हणून माझी विनंती आहे, दर महिन्याला याचा काटेकोरपणानं अहवाल घेणं, आढावा घेणं आणि जे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणं, हे काम आपण जर कराल तर मला वाटतं मार्च फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे फ्लश सीझनच्या काळात 25 लाख लिटर दुधाचं अमृत कलश पूजन करण्याची संधी आम्हाला मिळेल. आणि हे काम आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं आणि निष्ठेने करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आज एनडीडीबीचे अधिकारी उपस्थित आहेत. मी त्यांना 2-3 सूचना करणार आहे. कारण एवढा मोठा केंद्र सरकारची आपली सहकारी संस्था आहे, तर आपण आपल्या माणसामध्ये IVF ही जी प्रणाली विकसित झाली तशी अजून निदान म्हशीमध्ये गायीमध्ये आहे ती प्रणाली विकसित करणं, जनावर गावाला वेळेवर येणं, गाभण जाणं आणि त्याला रेडी होणं, यासाठी जो काय आपल्याला सायंटिफिक प्रयोग करायचा असेल तो तात्काळ करावा. म्हशीला मिल्किंग मशीननं दूध काढता येते काय याचा सुद्धा प्रयोग आमच्या शेतकऱ्यांना शिकवावा, कारण भैयाचे पगार जास्त आहेत. आणि म्हणून मी सातत्यानं सुपरवायझर सगळ्या मंडळींना सांगितलेलं आहे, जे शेतमजूर आणि शेतकरी छोटे आहेत त्यांना 2 म्हशी घ्यायला आग्रह धरा. जिल्हा मदती बँकेनं 2 म्हशीसाठी विनातारण योजना आणलेली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं बिनव्याजी 15 लाखाचं कर्ज आपण देतोय. सगळ्या महामंडळांची कर्ज या म्हशीसाठी आपण देतोय. आणि म्हैस ही आपण हरियाणावरनं किंवा आपण पंजाबवरनं आणत होतो. आता एनडीडीबीनं या ठिकाणीच विक्री केंद्र सुरू केलं. जाण्याचा येण्याचा आणि वाहतुकीचा खर्च तर वाचेलच, त्याशिवाय इथं बघून दूध किती देते ते बघून आपल्याला म्हैस घेण्याची एक मुभा एनडीडीबीनं प्राप्त करून दिली आणि तेही लिंगूर गावामध्ये केली. त्याबद्दल एनडीडीबीचं आणि गोकुळचं मी मनपूर्वक आभार मानतो. वास्तविक लिंगूर हे माझ्या मतदारसंघामध्ये गाव आहे म्हणून म्हणत नाही. या गावातल्या 72 शेतकऱ्यांनी ही जनावरं आणली आणि या गोकुळच्या म्हशीच्या दुधामध्ये 1 नंबरचा दूध उत्पादक म्हणून शेतकऱ्यांना आमच्या बक्षिसं मिळवलेली आहे. अशा गावात आपण येत आहे. जाता जाता आमच्या लिंगूर गावचे गोटे सुद्धा बघून जावा, जनावर बघून जावा, किती चांगल्या पद्धतीनं त्याची जोपासना करतायत, त्याचं संगोपन करतायत. हे सुद्धा उदाहरण या लिंगूर गावामध्ये आहे. आणि म्हणून या लिंगूर गावामध्ये आपण हे केंद्र काढल्याबद्दल मी मनापासून एनडीडीबीचं आणि गोकुळचं अभिनंदन करतो. कारण ज्या ठिकाणी काढलं ते प्रोत्साहित करणारं गाव आहे. तिथले शेतकरी शिक्षित आहेत
आणि त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं हे अतिशय अचूक जागेची निवड आपण केली, याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आता लाडक्या बहिणींचा बंटी पाटलांनी फार मोठा धसका घेतलेला दिसतो. कालच्या बिहार निवडणुकीमुळे अजून लाडकी बहीण काय त्याच्या मनातनं गेलेली नाही, परंतु ते मला तुमच्या बसलेले आहे. आणि म्हणून या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमाल केली आणि या लाडक्या बहिणींनी काल बिहारमध्ये सुद्धा कमाल केलेली आहे. त्यामुळे आमचे लाडके सुपरवायझर सुद्धा 25 लाख नेत्याचा टप्पा गाठतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. जोपर्यंत आपण याचा आढावा घेणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होणार नाही, ही विनंती मी जाता करतो. पुन्हा एकदा NDDBनं ज्या शेतकऱ्यांच्या म्हशीच्या अडचणी आहेत, विशेषतः मी म्हणालो की आमच्या गोट्यामध्ये चेअरमनला सांगितलं त्यांना घेऊन जावा, त्यांना जाऊन दाखवा आमच्या काय उणीवा आहेत बघा. चांगले मोठे जे दूध उत्पादक गोटे बांधणारे शेतकरी आहेत त्यांना दाखवा. आणि या NDDBच्या सहकार्यानं एक चांगलं क्रांती या गोकुळच्या दुधामध्ये व्हावी अशी विनंती करतो. आज NDDBचे मोठे अधिकारी इथं आले नाहीत, परंतु त्यांनी मेसेज द्यावा, आमची मुंबईला जागा जी घेतोय तेवढं लवकरात लवकर तुमच्या चेअरमनला सांगून आम्हाला मुंबईची जागा मिळवून देण्यामध्ये त्यांनी सहकार्य करावं अशी विनंती जाता करतो. पालकमंत्री येणार होते म्हणून माझं भाषण वाटलं, कुठे झाले ते 2 मिनिटं बोला साहेब. हा मग जास्त पुढील मला जायचं आहे चंदगडला. बंधू आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या गोकुळात दूध न घालता दुसऱ्या संघांना, मी समजू शकतो की खव्यासाठी एखादं दूध जात असेल तर आपण पदार्थ करून देण्यासाठी देतो, परंतु जे छोटे छोटे लोक जे आहेत की दूध घेऊन ते अमूलला देत आहेत त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि आपण गोकुळमध्ये दूध घातल्यानंतर किती प्रगती होते ते सुद्धा बघितलेलं आहे. आता पालकमंत्र्यांचं आगमन झालं, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तुम्ही आल्याबद्दल बरं झालं, तर माझा पट्टीपट्टा उद्या फुटो आला की राज्यभर दोस्त दोस्त म्हणून सुरू झाला असतं. तुम्ही बस मध्ये बसा आमच्या आणि तो फोटो पाठवा. म्हणून आता संचालक मंडळाचं मी मनपूर्वक अभिनंदन करीन की परवाच्या मीटिंगमध्ये त्यांनी डिबेंचर्स बाबत आपण एक कमिटी त्यांनी केली. आज काही संचालकांचं त्याबद्दलचं मत मी वाचलं. खरोखरच माझी अशी भूमिका त्यावेळी मांडली होती मी ज्यावेळी कमिटी करत असताना, वसुबारस हा दिवस होता दिवाळीचा पहिला, की आपण डिबेंचर्स घेतोय, इन्कम टॅक्स ला वाचावा, म्हणजे ते कायदा नाही, ते वाचावा म्हणून आपण डिबेंचर्स घेतो. 7% तुम्हाला उत्पादकांना ते पैसे देतात आणि काही दिवसांनी ते शेअर्स मध्ये रूपांतर झाल्यावर 11% डिव्हिडंड द्यावं लागते. म्हणजे एकदा तुमचा पैसा घेतला 7% आणि 11% आयुष्यभर ही जोखीम गोकुळनं पत्करलेली आहे. आणि पुन्हा ज्यावेळा आपण परत जाहीर करतो त्यावेळा एवढा आता यावेळा वर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिबेंचर्स घेतले आणि नंतर ओरड सुरू होती की डिबेंचर आमचे परत द्या. तर माझं मत असं मांडलं होतं, हे डिबेंचर परत देऊन आपण आपल्याला जो भांडवल मिळणार होतं ते भांडवल व्याजानं घेणं आणि लोकांना व्याजानं देणं यामध्ये काय फरक आहे, इन्कम टॅक्सवर काय परिणाम होईल आणि आपल्याला हे ताबडतोबीनं शेतकऱ्यांना परत देता येतील का, आणि परत देण्यामध्ये काय अडचणी आहेत आणि परत न देण्यामध्ये काय अडचणी आहेत, तांत्रिक काय अडचणी आहेत, इन्कम टॅक्स सल्लागाराच्या काय अडचणी आहेत, हे समजून घेण्याची कमिटी नेमलेली आहे. तर मी चेअरमन आणि सर्व संचालक विनंती करेन की हा अहवाल आल्या आल्या तुम्ही सगळ्या डेऱ्यांना पाठवा आणि डेऱ्यांचं मत घ्या, हे तुम्हाला मान्य आहे काय. आणि डेऱ्या बहुमतानं म्हणाल्या की मान्य नाही तर पुन्हा त्यावर बैठक घेऊन दुसरा करा, परंतु जे डेऱ्यांना मान्य होईल तेच आपण करा. अनेक डेऱ्या म्हणतात की साहेब डिबेंचर घेतल्यामुळं आम्हाला निदान 7% व्याज मिळतंय आणि आमचा व्यवस्थापकीय खर्च चालतो, आम्ही खर्च कशात करणार, आलेले सगळे जर आपण वाटून टाकले तर आमच्याकडे पैसे जाणार नाहीत. अशा संस्थांची अडचणी आहेत, यावर सारासार आपण विचार करून या डिबेंचर बाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा आणि
आपण त्या सगळ्या उत्पादकांना दिलासा द्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि माझ्या मनोगतानंतर पालकमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांना एकच नगरपालिका आहे आजरा, आणि आम्हाला 3 आहेत आणि पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनाही जास्त आहेत, मलाही जास्त आहे. आणि उद्या 3 वाजेपर्यंत EB फॉर्म द्यायचे आहे. आणि आमचे घातवार आहेत, शिव्या करण्यासाठी आमचे कान असूसलेले आहेत, आणि ज्यांना तिकीट देणार नाहीत ती सगळी शिव्या देणार आहेत उद्या दुपारी 3 वाजता. म्हणून परमेश्वर आम्हाला वाचो अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज. धन्यवाद माननीय